नमस्कार. हाऊस ऑफ सारंगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजची आपली मराठी कविता आहे मंगेश पाडगावकर यांची. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? काव्याच्या दृष्टीने थोड्या थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे. तरी सुद्धा तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू वाहतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुरू लागतात. आठवतं ना? तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो. होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरी चाललं असतं, प्रेमानेच अलगद वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बिम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी सुद्धा माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. 5 मुलं झाली, प्रेम-बिम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटलं, मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजलात असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध-अर्ध खाल्लं असाल गोडीने. भर उन्हात, भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासनतास फिरला असाल. झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. 2 ओळीची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. आणि कवी मंगेश पाडगावकरांची ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि अशाच आपण मराठी कविता वाचत राहू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.